मागे तुमचं विज्ञान, मग ते जावळ असो किंवा शिवालय तीर्थामधली आंघोळ. शिवालय तीर्थ? हो, देवीच्या गडावर आलं ना की सर्व गात्र निगात्र प्रसन्न होता, मन शुद्ध होतं. पण खऱ्या अर्थानं शुद्धता मिळवायची असेल ना तर शिवालय तीर्थातील आंघोळ फार गरजेची आहे. तिथल्या पाण्यात सगळे त्वचेचे रोग बरे होतात. देवीचाच वास आहे का त्यात. रे कसे त्या गाणे त्या पाण्यात उतरता आपल्या अगदीच कशा गाण टाकले म्हण तुम्ही. अरे रोगानं पाचाडेल ना अशानं. अरे काय बोलतोस काय तू? अरे देवीचं तीर्थ आहे. साऱ्या जगातली घाण आणि पाप जरी यात टाकलं ना तरी याचं मांगल्य कमी होणार नाही, उलट त्या पापाचा उद्धारच होईल. मूर्ख भाऊ पनया, डोळे उघडे ठेवून आत्महत्या करण्यासारखं आहे. आणि तसं असतं ना तर जगातल्या समजा डॉक्टरांनी दवाखाने बंद केले असते. हे काय करतो काय तू? या तीर्थात स्नान करतोय. देवीची दया झाली तर अजिबात येणार नाही. अरे आधीच तुझं अंग आहे असं, त्यातून या अशा गाणे त्यानं दूषित पाण्यानं आंघोळ केली ना तरी उरलं सुरलं शरीर येईन ना असून जाईल अशानं. नाही नाही, देवीवर माझी श्रद्धा आहे. देवी मला नाराज करणार नाही. असं मग बघ उतरून. अरे अरे काय होतंय? अंगाची नुसती लाई लाई होते माझ्या. अंग माझं चौबाजूने आग लागली आणि त्या दूर पळतोय मी. अरे कसला प्रकोप आहे, अरे कसला प्रकोप आहे, कसला प्रकोप आहे, कसला प्रकोप आहे. अरे हा देवीचा प्रभू, तू या तीर्थाची चेष्टा केलीस ना त्याचाच हा परिणाम. मग ते मला क्षमा कर. तुझी किंवा जाणून न घेता वाटते तू बोललो मी. मला क्षमा कर आणि रोग दूर कर माते, रोग दूर कर. अरे या तीर्थात उतरून स्नान कर. देवी क्षमाशील आहे, ती तुला नक्की क्षमा करेल. जय सप्तशृंगी माता. आजी पण देवीचं क्षमाशील आहे तर ती का कोपली? शिवाय तो मनुष्य त्या पाण्याविषयी जे बोलला ते अगदी खोटं नव्हतंच. कार्तिका, पाण्याच्या अस्वच्छतेबद्दल बोलशील तर देवत्वाला कसलाही दोष नसतो आणि ती ताकद देवीला त्याला दाखवून द्यायची होती. आणि कार्तिका, या चमत्काराकडे केवळ चमत्कार म्हणून पाहू नकोस, तर त्यामागे एक फार मोठं सामाजिक तत्व आहे. दुसऱ्याच्या अंगी असलेला रोग या पाण्यानं दूर होतो. त्या स्नान करणं म्हणजे समाजातील भेदभावाचा रोग दूर करणं होय.